त्याचा हातभार लागलेला आहे. आणि आमचा परिवारही संयुक्त परिवार आहे. मला आनंद आहे की दादांच्या दोघेही भाऊ वसंता काका विश्वास काका आज उपस्थित आहेत. आमच्या पिढीतले माझे आतेभाऊ, त्याचप्रमाणे चुलत भाऊ वगैरे सगळं आज या प्रसंगी हा जो घरगुती सोहळा आहे त्या प्रसंगी उपस्थित आहेत. मगाशी गवई परिवारातर्फे गौतम भाऊंच्या मंगल कार्यालयात इथेही छोटासा सत्कार सोहळा झाला. गावात ठिकठिकाणी प्रत्येक चौकात आपण माझं जे स्वागत केलं त्या स्वागतामुळे, त्या प्रेमाच्या वर्षामुळे माझं मन भरून आलेलं आहे. मी शेवटपर्यंत एवढंच सांगू इच्छेल की दादांचा जसा शेवटपर्यंत दारापूरची संबंध कायम होता तसाच माझाही संबंध दारापूरशी शेवटपर्यंत कायम राहील. आता कामाच्या कार्यभावामुळे जास्त वेळ देता येणार नाही, परंतु 24 नोव्हेंबर 2025च्या नंतर मी निश्चितच जास्त वेळ गावामध्ये येईल. परत अनेकांच्या घरी जायचं आहे. जुन्या आठवणी आहेत. ज्यावेळेला आमचे रतन काका वगैरे आम्ही यायला जायचो, सरपंच होते ते विजयदासांची परंपरा पुढे चालवत आहे. मजिद पटेल दादांचे मित्र, त्यांची परंपरा अजितभाई आणि त्यांचे भाऊ राजकारणात पुढे नेत आहेत. आणि खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभावाचं जर प्रतीक पाहायचं असेल तर मला वाटते की दादांना ज्यावेळेला दादाचं निधन झालं आणि महाराष्ट्र विधिन मंडळाने त्यांच्या भाषणाचं आणि त्यांच्यावरती लेखाचं जे संकलन केलं त्याला पुस्तक दिलं अजातशत्रू असं नावाचं. आणि मला वाटते ते दादांवरती या गावातून जे सर्व धर्म भावाचे, सर्व धर्म प्रेमाचे जे संस्कार आहेत ते या गावातूनच बीजारोपण झाली. मला अजूनही आठवते की आम्ही ज्यावेळेला मुंबईला राहतो तर गावातले अनेक लोक, मग ते मजिद पटेल असो किंवा अजून भुतळाजी असो, ते त्यांच्या ट्रीटमेंट करता त्यांना ज्यावेळेला ते आजार वगैरे व्हायचे तर ते आमच्या घरी येऊन राहायचे. आम्ही दारापूरला अनेकदा सगळ्यांच्या घरी यायचो, जेवण करायचो. आणि मग ते मारवाडी असो, धनगर समाजाचे लोक असो, बौद्ध समाजाचे लोक असो, माळी समाजाचे लोक असो, केळी समाजाचे लोक असो, अत्यंत एकापाने राहणारं असं गाव आहे. आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये जो आपण सेक्युलरिझम मानतो त्या सेक्युलरिझमचं प्रतीक या दारापुरामध्ये आहे. आज आपण मला तो माझा जो सन्मान केला, जे प्रेम आपुलकी दाखवली त्याबद्दल मी आपले आभार मानणार नाही, कारण की मी आपलाच आहे, आपणही माझेच आहात. मला आनंद आहे की भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय राज्यघटना ज्या वेळेला शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहे त्या वर्षात मला या देशाचं सरन्यायाधीश म्हणून होण्याची संधी मिळाली. मला याचाही आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार दादांनी माझ्या मनामध्ये रुजवले, त्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पूर्ण जगभरामध्ये, मग ते अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी असो की हार्वर्ड युनिव्हर्सिटी असो, इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज अशा नावाजलेल्या युनिव्हर्सिटी असो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असो, ग्रेझिन असो, अशा अनेक ठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या विचाराबद्दल, बाबासाहेबांच्या घटनेच्या योगदानाबद्दल मला जी संधी मिळाली बोलण्याची, ते विचार सगळीकडे पसरवण्याची, ते या गावचा दारापूरचा एक सुपुत्र म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या पुढच्या वाटचालीकरता आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम आहेच, ते असंच कृतज्ञत व्हावं अशी विनंती करून, अशी प्रार्थना करून मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून आभार तर मानत नाही, पण मनापासून मी आपल्या ऋणदायित्व व्यक्त करतो. आपल्या ऋणदायित्वातून मी मुक्त होऊ इच्छित नाही, कारण की अजून जेवढे काही वर्ष आलेले असतील त्या वर्षांमध्ये अजून जास्त काळ मी दारापूरला आपल्या सर्वांसोबत जास्तीत जास्त वेळ, कारण मी ठरवलं आहे की रिटायरमेंटच्या नंतर मी कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही आहे, कुठलेही पोस्ट रिटायरमेंट. त्यामुळे एक थोडा वेळ जास्त मिळेल अमरावतीला, दारापूरला, नागपूरला आपल्या सर्वांसोबत जेवढा जास्तीत जास्त वेळ घालता येईल तो मी प्रयत्न करेल आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा आपण जो अतिशय वृद्ध असा
सोहळा केला. आज मला त्या दादांच्या सत्काराच्या आठवणी परत जिवंत झाल्या. त्यावेळेला मीही भाषण दिलं होतं. उच्च न्यायालयाचा मी नुकतंच 2-3 वर्षांपूर्वी न्यायमूर्ती झालो होतो. आणि माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे की ज्या सभागृहात मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या सभागृहात ज्या सभामंचावर दादांचा सत्कार झाला त्याच सभामंचावरती हा सत्कार होत आहे. इतर ठिकाणी ही दादांचे सत्कार बऱ्याच ठिकाणी झाले, परंतु माझे जे सत्कार झाले ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते. परंतु हे अतिशय आनंदाची बाब आहे की ज्या दारापूरचं नाव पूर्ण देशामध्ये दादांनी झळकवलं त्या दारापुरात माझा जो शेवटचा मी सत्कार स्वीकारत आहे तो याच सभामंचावर आणि याच सभामंडपामध्ये होत आहे. माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिष्टचिंतन करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद.